सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। राजगृह हे ठिकाण आंबेडकरवादी बौद्ध आणि दलितांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे। आंबेडकरांचे राजगृह येथे 15 ते 20 वर्ष राहत होते। 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीला आलेले लाखो अनुयायी साईटला भेट देतात। आंबेडकरांनी राजगृहात त्यांच्या काळात 50,000हून अधिक पुस्तके गोळा केली होती, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूवेळी ते जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय बनले होते। इमारतीला राष्ट्रीय स्मारक म्हणून नियुक्त करण्याची योजना कायदेशीर आणि तांत्रिक समस्येमुळे मागे पडली, परंतु 2013 मध्ये वाडा एक हेरिटेज स्मारक बनला आहे। 8 फेब्रुवारी 1934 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कुटुंबियासह राजगृह दादर बॉम्बे येथील हिंदू कॉलनीतील त्यांचे निवासस्थान ठिकाणी राहण्यास आले। डावीकडून यशवंत बाबासाहेबांचा मुलगा बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई, त्यांचा मोठा भाऊ आनंदची पत्नी मुकुंद, पुतण्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुत्रा, त्याचं नाव होतं टॉबी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म अत्यंत गरिबीत झाला होता, तथापि 1930 पर्यंत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली होती, कारण ते एक प्रसिद्ध बॅरिस्टर बनले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कायदेशीर कार्यालय परळीच्या दामोदर हॉलजवळ होते। अखेरीस आंबेडकरांचे प्रभादेवी येथील घर त्यांच्या वाढत्या पुस्तक संग्रहाला सामावून घेऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या नवीन घरात वाचनालय असावे अशी योजना ठेवली। नवीन रचनेत राजगृहाच्या तळमजल्यावर 3 खोल्याचे 2 ब्लॉक बांधण्यात आले। त्या 2 ब्लॉकमध्ये त्यांचं कुटुंब राहत होतं। राजेशाही घराच्या पहिल्या मजल्यावर त्यांनी आपली लायब्ररी आणि कार्यालयाची व्यवस्था केली। 1930 मध्ये त्यांच्या मालकीच्या 9व्या आणि 129व्या रस्त्यावर प्रत्येकी 2 फ्लॅट आणि मुंबईतील हिंदू कॉलनी दादरमध्ये 55 स्क्वेअर यार्ड क्षेत्र होते। 5व्या गल्लीतील 129व्या रस्त्यावर त्यांनी आपल्या कुटुंबासाठी घर बांधण्याचा निर्णय घेतला, तर 3ऱ्या गल्लीत 9व्या फ्लॅटच्या भाड्याने इमारत बांधली। त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले होते। श्री येसकर यांनी बांधकामाची देखरेख केली। जानेवारी 1931 मध्ये फ्लॅट क्रमांक 129 वर इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि 1933 मध्ये पूर्ण झाले। फ्लॅट 99 वर दुसऱ्या इमारतीचे बांधकाम 1932 मध्ये सुरू झाले। बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्याने इमारतीला 4 मिनार असे नाव दिले। राजगृह हे नाव बौद्ध संस्कृती आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित होते, तर 4 मिनार हे नाव मुस्लिम संस्कृतीशी संबंधित होते। 1933 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कुटुंबासह येथे राहायला गेले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची पत्नी रमाबाई, मुलगा यशवंत, लक्ष्मीबाई, त्यांच्या भावाची पत्नी मुकुंद, त्यांचा पुतण्या इत्यादी तिथे राहत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 9 मे 1941 रोजी त्यांनी पुस्तकाच्या खरेदीसाठी आणि थकीत कर्जे फेडण्यासाठी 4 मिनारची इमारत विकली, मात्र राजगृहाचे घर त्यांनी कायमस्वरूपी ताब्यात ठेवले। 7 जुलै 2020 रोजी संध्याकाळी राजगृहाची एका व्यक्तीने तोडफोड केली। त्या व्यक्तीने राजगृहाच्या आवारात घुसून फुलांच्या कुंड्या आणि झाडे, CCTV कॅमेऱ्याची तोडफोड केली आणि खिडकीवर दगडफेक केली। मुंबई पोलीस घटनास्थळाचा तपास करत आहेत। या घटनेचे CCTV फुटेज आंबेडकर कुटुंबियांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। त्याच दिवशी माटुंगा पोलिसांनी राजगृहाची तोडफोड केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। दुसऱ्या दिवशी 8 जुलै 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने राजगृह कायमस्वरूपी पोलीस संरक्षणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। 22 जुलै 2020 रोजी राजगृहावरील हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आले आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत जय भीम, जय संविधान।